तर काल आपण येता नवीचं रिव्हिजन पाहिलं. 2 मिनिट पाहिल्या ठिकाणी इलिमिनेशन मेथड आणि सबडिव्हिजन मेथड. आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत की यावर्षीची नवीन मेथड, त्याला आपण ग्राफिकल मेथड म्हणतो. तर ग्राफिकल मेथड घेण्याच्या पूर्वी आपण ठिकाणी थोडक्यात माहिती देऊया ॲक्सिसबद्दल. पॉईंट कसे प्लॉट करायचे. तर ठिकाणी आपण नेहमीला शिकलो होतो की हा जर क्वाड्रंट पाहिला आपण तर ह्या साईडच्याला आपण एक्स ॲक्सिस किंवा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस म्हणतो. याला आपण पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, त्यानंतर पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, याला वायने दाखवतो आपण. त्यानंतर निगेटिव्ह एक्स ॲक्सिस निगेटिव्ह दाखवतो. त्यानंतर हे आपलं वाय, याला आपण एक्स डॅशने दाखवतो. इथं ओरिजिन असतो 0 किंवा 1 हे आपल्याला इंडिकेट करत असतो. हे फर्स्ट क्वाड्रंट, त्यानंतर सेकंड क्वाड्रंट, त्यानंतर थोडक्यात थर्ड क्वाड्रंट, त्यानंतर फोर्थ क्वाड्रंट. अशा ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात 4 चरणामध्ये. या ठिकाणी आपण पाहू शकतो. मग आपले पॉईंट जर दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर पहिल्या क्वाड्रंटमध्ये येतील. पहिला निगेटिव्ह आणि दुसरा पॉझिटिव्ह असेल तर सेकंड क्वाड्रंटमध्ये येईल. बोथ आर निगेटिव्ह येत असतील तर देर आर लाईज ऑन थर्ड क्वाड्रंट. त्यानंतर पहिला पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह असेल तर ते फोर्थ क्वाड्रंटमध्ये येतील. त्यानंतर हे पॉझिटिव्ह ॲक्सिस वगैरे क्वाड्रंटल किंवा द ॲक्सिस पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आणि निगेटिव्ह वाय ॲक्सिस, अशा ठिकाणी आपला पॉईंट वगैरे प्लॉट करण्याचा कार्य या ठिकाणी आपण पूर्वी केलेलं आहे. ओके. तर अशा ठिकाणी आपण मेथड्स या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. तर आपण ग्राफिकल मेथड या ठिकाणी आपण म्हणणार आहोत. नाव वी स्टार्ट द ग्राफिकल मेथड इन दिस इयर. तर या 10वीच्या वर्षाची पहिलीच एक मेथड जी तुम्ही शिकला नाहीत आतापर्यंत. पॉईंट वगैरे प्लॉट करायचं आपण गेल्या वर्षी पाहिलं होतं. मेथड याला आपण आलेख पद्धत म्हणतो. तर या ठिकाणी दिलेल्या इक्वेशनचे 3 व्हॅल्यू या ठिकाणी काढून घ्यायचे. ग्राफिकल मेथड समजा आपण याच्यावरती क्वेश्चन तयार केला. ओके. सॉल्व द फॉलोइंग simultaneous equation by graphical method. आलेख पद्धतीने खालील समीकरणे सोडवा असा या ठिकाणी आपला प्रश्न या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. तर 1-2 क्वेश्चन घेऊया आपण एक्झाम्पलमध्ये. सोपे घेऊया सुरुवातीला. x + y = 2 and x - y = 4. ओके. असे 2 इक्वेशन घेतलेले आपण. मग या ठिकाणी सोल्युशनमध्ये जाऊया आपण. सोल्युशन x + y = 2 याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. त्यानंतर x - y = 4 याला इक्वेशन नंबर 2 नाव देऊया. असे या 2 इक्वेशनमधून या ठिकाणी आपला प्रत्येकाच्या 2-2 व्हॅल्यू या ठिकाणी 3-3 व्हॅल्यू काढायचे. किमान जास्तीत जास्त किती काढू शकता
ओके, कमीत कमी 2 जास्तीत जास्त 3, कारण तर या ठिकाणी आपला पॉईंट्स किंवा त्या पॉईंट्सची लाईन या ठिकाणी ग्राफ पेपरवरती या ठिकाणी काढता येते. ओके, तर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट ज्या आपण सबस्टिट्यूशन मेथड काल शिकलेली होती, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, त्या फर्स्ट इक्वेशनवरून काय करता येते आपला x इज इक्वल टू y बरोबर आहे 2, x इज इक्वल टू 2 मायनस y, किंवा कोणालाही सेपरेट करू शकता तुम्ही तुमच्या मनावर, याच्यामध्ये काही अडचण नाही आहे. आता ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करायच्या वायच्या, मग आपल्या ठिकाणी भेटणार x. ओके, काय भेटणार ठिकाणी x भेटणार. तर अशा फॉर्ममध्ये नवीन गोष्ट आहे तुम्हाला शिकवायची वाटते की ज्याप्रमाणे x इज इक्वल टू 2 मायनस y हे जे आपण स्टडी केली, तर ह्या ठिकाणी 2 शब्द मला तुम्हाला शिकवायचे आहेत. एक आहे डिपेंडेंट व्हेरिएबल, आणि दुसरा आहे इंडिपेंडेंट. डिपेंडेंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडेंट. ओके, तर या ठिकाणी x इज डिपेंड ऑन y, या फॉर्ममध्ये काय म्हणायचं या ठिकाणी आहे इंडिपेंडेंट आणि x आहे डिपेंडेंट. ओके, हा x हा y वरती अवलंबून आहे. ओके, म्हणजे जर तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये एखाद्या सेमसिक्यूला प्रश्न विचारला, राईट द फॉलोइंग इक्वेशन इन x इंडिपेंडेंट फॉर्म किंवा डिपेंडेंट फॉर्म, असा काही जरी प्रश्न विचारला तर त्या स्टुडंटने थोडक्यात सांगता आलं पाहिजे. इक्वेशनचे ठिकाणी 2 स्वरूप असतात, एक डिपेंडेंट आणि एक इंडिपेंडेंट व्हेरिएबल. ओके, तर आता या ठिकाणी बद्दल इक्वेशन बद्दल तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द फॉर्म ऑफ इक्वेशन, हा कोणत्या फॉर्ममध्ये आहे, तर या ठिकाणी खाली ऑप्शन असणार तुमचे. ओके, x इज डिपेंडेंट, y इज इंडिपेंडेंट, किंवा x इज इंडिपेंडेंट, y इज डिपेंडेंट, किंवा बोथ आर डिपेंडेंट्स किंवा बोथ आर इंडिपेंडेंट्स, असं काही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी थोडक्यात समजून घ्यायचं आपला की y हा इंडिपेंडेंट का आहे. ओके, आणि x हा डिपेंड कशासाठी आहे, किंवा ह्या फॉर्ममध्ये आपण काय करतो, व्हॅल्यू पुटअप करतो. इथं y पुट काय y इज इक्वल टू 1. ओके, मग जर x इज इक्वल टू 2 मायनस 1, x इज इक्वल टू 1 आल्सो. ओके, म्हणजेच जेव्हा आपण y ची व्हॅल्यू ठेवावी, मग त्यानंतर निर्भर करते की x ची व्हॅल्यू काय येणार आहे किंवा कोणती व्हॅल्यू आपल्याला प्राप्त होणार आहे, हे कोणावर डिपेंड्स करायला आहे, y वरती. म्हणून काय ठिकाणी y हा इंडिपेंडेंट आहे, y ची डायरेक्ट स्वतंत्र व्हॅल्यू आपल्या ठिकाणी भेटून झाली, मात्र x हा डिपेंड्स आहे, अवलंबून आहे कोणावरती, y वरती. y ची जशी व्हॅल्यू ठेवावी तशी आपल्याला x प्राप्त होते. म्हणून y इज इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि x इज डिपेंडेंट व्हेरिएबल. ओके, अशा ठिकाणी आपला फॉर्ममध्ये लिहिता येते. तर यामध्ये जर लिहायचं म्हटलं ह्या इक्वेशनच्या नुसार, तर x इज डिपेंड आहे आणि y इज इंडिपेंडेंट आहे. किंवा ह्याला जर आपण असं लिहिलं y इज इक्वल टू 2 मायनस x. ओके, तर आता या ठिकाणी उलटं होईल. काय उलटं होईल, तर y हा डिपेंडेंट व्हेरिएबल अँड x इज इंडिपेंडेंट व्हेरिएबल. ओके, म्हणजे हा स्वतः अवलंबून आहे स्वतःवरती, हा y x वरती अवलंबून आहे. ओके, म्हणजे आपण फॉर्मॅट कशा प्रकारचा तयार करतो त्यानुसार या ठिकाणी आपल्याला सांगता येते डिपेंडेंट व्हेरिएबल का इंडिपेंडेंट व्हेरिएबल, अवलंबून असणारा किंवा अवलंबून नसणारा, याची खबरदारी किंवा याची माहिती या ठिकाणी आपल्याला घेता येते. तर ध्यानात ठेवायचे की समीकरणाच्या ठिकाणी 2 भाग असतात किंवा 2 पार्ट्स असतात. एक आहे कोणता, डिपेंडेंट व्हेरिएबल फॉर्म, आणि दुसरा आहे इंडिपेंडेंट फॉर्म व्हेरिएबल. ओके, तर ती आपल्या रीडिंगच्या याच्यावर डिपेंड्स करते की आपण कशा प्रकारचं त्याला रीड करणार आहोत. तर हे सर्वात महत्त्वाचं गोष्ट या ठिकाणी x इज इक्वल टू 2 मायनस y, या फॉर्ममध्ये x हा डिपेंड आहे कोणावरती, y. म्हणून x डिपेंडेंट फॉर्म व्हेरिएबल, y इंडिपेंडेंट फॉर्म,
आणि त्याच्याच खाली आपण लिहिलं आहे वाय इज डिपेंडेंट अँड एक्स इज इंडिपेंडेंट. ओके, तर अशा प्रकारचं आपण कोणत्याही स्वरूपामध्ये लिहिता येते. ओके, अंडरस्टँड. तर आपल्याला या ठिकाणी फॉर्म एकाला इंडिपेंडेंट फॉर्ममध्ये या ठिकाणी इक्वेशन म्हणून घ्यायचं आहे. या ठिकाणी एक व्हॅल्यू भेटली आपला. ओके, दुसरी व्हॅल्यू असो पुट y इज इक्वल टू 3. ओके, y इज इक्वल टू जर आपण 3 ठेवलं तर काय आपलं x इज इक्वल टू 2 minus 3, x इज इक्वल टू -1. ओके, ही दुसरी व्हॅल्यू भेटली आपल्या ठिकाणी. त्यानंतर तिसरी व्हॅल्यू करून घेऊया आपण. पुट y इज इक्वल टू -1 किंवा -2 वगैरे. y इज इक्वल टू 2 minus -2, y इज इक्वल टू x इज इक्वल टू काय भेटलं आपलं मग 2 + 2, x इज इक्वल टू 4. या 3 व्हॅल्यू भेटल्या आपल्या इक्वेशनच्या. ओके, 1 2 3 याचा आपण चार्ट तयार करून घेऊ नंतर इक्वेशन काढत असताना. त्यानंतर आपण लगेच दुसऱ्या इक्वेशन या ठिकाणी कॅरी करूया. फ्रॉम इक्वेशन सेकंड, व्हॉट इज सेकंड इक्वेशन? x minus y इज इक्वल टू 4. तर x minus y याला आपण डिपेंडेंट इंडिपेंडेंट फॉर्ममध्ये करून घ्यायचं आहे. तर x इज इक्वल टू काय करणार 4 + y. ओके, काय घेतलं आपण ठिकाणी x इज इक्वल टू हा -y या ठिकाणी प्लस झाला तिकडे जाऊन. तर या ठिकाणी बघला तुम्ही तर x काय या ठिकाणी डिपेंडेंट आहे, डिपेंड्स आहे कोणावरती y, आणि y हा इंडिपेंडेंट आहे. ओके, साधारण आपला एक्सक्यूला वगैरे प्रश्न विचारला तर इंडिपेंडेंट आणि डिपेंडेंट फॉर्मचा ते पुढं 11वीला वगैरे तुम्हाला जास्त क्वेश्चन विचारले जातात याच्यावरती फॉर्ममध्ये, किंवा इंडिपेंडेंट व्हेरिएबल इक्वेशन किंवा इंडिपेंडेंट फॉर्म ऑफ व्हेरिएबलचे इक्वेशन्स असा हा जो शब्द आहे तो हा पुढे विचारला जातो. आता जरी तुम्हाला पाहायला मिळत नसेल मात्र पुढे या ठिकाणी निश्चितपणे प्राप्त होतो. तर याच्यावरती आपल्या ठिकाणी इक्वेशन्स घ्यायचे. आता त्याचप्रमाणे पाठीमागे जसं केलं आपण पुट केले, आता अजून पुन्हा या ठिकाणी आपल्याला पुट करायचं आहे. पुट y इज इक्वल टू आपल्या मनावर 1. ओके, काय अडचण नाही. x इज इक्वल टू 4 + 1, x इज इक्वल टू 5. ही पहिली व्हॅल्यू या ठिकाणी आपल्या इक्वेशनची भेटलेली आहे. दुसरा पुन्हा पुट. ओके, पुन्हा पुट करायचं आपल्या ठिकाणी. पुट इज इक्वल y इज इक्वल टू -3. ओके, जर आपण -3 ठेवला तर काय होईल मग x इज इक्वल टू 4 - 3 इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू 1 या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालं. ही दुसरी व्हॅल्यू आपल्याला भेटली. असं एक व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायची आहे. पुट y इज इक्वल टू काय पुन्हा 2 ठेवला आपण. y इज इक्वल टू 2 ठेवल्यानंतर काय भेटलं मग आपल्या ठिकाणी x इज इक्वल टू 4 + 2, x इज इक्वल टू 6. ही तिसरी व्हॅल्यू भेटली आपल्याला. या ठिकाणी दोन्ही इक्वेशनच्या ठिकाणी आपण टेबल तयार करून घेऊया. या इक्वेशनचा x minus y इज इक्वल टू 4, x y x, y असं इक्वेशनचं टेबल तयार करून घ्यायचे अगोदर. पहिली व्हॅल्यू x ची काय आली या ठिकाणी जर पाहिलं आपण जर 5 आली, y ची काय ठेवली होती 1 ठेवली होती. सोल्युशन झालं 5, 1. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू या ठिकाणी आली आपली x ची 1 आली, याची ठेवली होती -3. मग सोल्युशन झालं 1, -3.
त्यानंतर एक्सची व्हॅल्यू आली या ठिकाणी 6, एच टी डी 2, मग उत्तर झालं 6,2. हे इक्वेशन होतं. थोडासा बोर्ड लहान असल्यामुळं थोडंसं अक्षर बारीक येईल, तर तुम्ही समजून घेऊ शकता, हुशार आहात तुम्ही. त्यानंतर दुसरं इक्वेशन या ठिकाणी आपण पहिलं इक्वेशन आपण मांडूया. पहिलं इक्वेशन होतं आपल्या ठिकाणी x + y = 2. इट्स अबाउट x, y, x, y. ओके. तर पहिली व्हॅल्यू या ठिकाणी एक्सची आपण काढलेली होती, ती काढली 1 काढली, वायची पण 1 ठेवली होती, 1,1. ओके. दुसऱ्या या ठिकाणी -1,3, -1,3. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आपण 4, -2, 4, -2. अशा प्रकारच्या ठिकाणी आपण काढलेलं होतं. आता या ठिकाणी इक्वेशन झालेलं, आपण या ठिकाणी ग्राफ काढूया. ग्राफला थोडासा जागा कमी उरलेली आहे, थोडं काढून दाखवण्याचा प्रयत्न करेल. तरी नाही जमलं तरी तुम्ही पेजवरती चांगल्या प्रकारचा काढा. सेंटरमधून एक लाईन काढायची आणि हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अशा दोन्ही लाईन या ठिकाणी काढून घेतल्या. हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस, एक्स डॅश, त्यानंतर वाय डॅश 0. आपले हायेस्ट नंबर या ठिकाणी 4, 6 पर्यंत आहेत. त्याच्याबद्दल काही माहिती आहे, तरी पण आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, एक अंक जास्त घेतला आपण -1, -2, -3, -4, -5, -6, -7. इकडं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, -1, -2, -3, -4, -5, -6, -7. ओके. इथे स्केल लिहून टाकायची थोडक्यात ऑन बोथ ॲक्सिस. cm = 1 युनिट. ओके. प्रमाण लिहून टाकायचं ऑन बोथ ॲक्सिस एक्स आणि वाय वरती 1 cm = 1 युनिट. आता पहिल्या इक्वेशनच्या ठिकाणी आपण पॉईंट प्लॉट करूया. पहिला इक्वेशन काय आहे, 1,1, दोन्ही पॉझिटिव्ह आहे. हे 1,1. हे 1,1. दुसरा पॉईंट आहे -1,3. -1 एक्स आहे, -1 आणि पॉझिटिव्ह आहे. इकडे जाईल. -1,3. नंतर 4, -2 म्हणजे ह्या ॲक्सिसमध्ये हा 4 आणि -2. तर या तिन्ही पॉईंटमधून जाईल अशी एक लाईन आपण ठिकाणी काढायची. हा पॉईंट, हा पॉईंट आणि हा पॉईंट. याला इक्वेशनचं नाव देऊन टाकायचं आहे x + y = 2. ही पहिल्या इक्वेशनची लाईन आहे. त्यानंतर दुसऱ्या इक्वेशनचे पॉईंट काढूया. पहिला पॉईंट आहे 5,1. ओके. x चा 5, y चा 1. ओके. 5,1. दुसरा आहे 1, -3. 1, -3.
6 मायनस 3 1 मायनस 3 त्यानंतर 6 2 दोन्ही पॉझिटिव्ह 6 आता या तिन्ही पॉईंट मधून जाईल अशी एक रेषा या ठिकाणी आपल्याला काढायची. ओके पाहिलं अंदाजे 2, 3, 2 किंवा 3,1 सोल्युशन इथल्या रेषा बरोबर नसल्यामुळं थोडं क्लिअरली क्रॉसमध्ये चालेल. ओके तरी जर सोल्युशन जे काही पॉईंट येईल हे सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन म्हणून खाली या ठिकाणी लिहून टाकायचं आहे. तुमच्या ग्राफ पेपरवरती जे काही पॉईंट येईल किंवा इंटरसेक्शन या दोन लाईनचा जे काही इंटरसेक्शन पार्ट येईल ते नाव या ठिकाणी लिहून टाकायचं आहे. याचं इक्वेशनचं नाव आहे x - y = 4. तर अशा प्रकारच्या ठिकाणी इक्वेशनचं नाव पण त्या लाईनवरती लिहून टाकायचं आहे टोकावरती आणि शेवटी ग्राफ पेपरवर किंवा आपल्या ज्या ठिकाणी उत्तर लिहिलं आपण सोल्युशन लिहिले त्या ठिकाणी द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज जे काही उत्तर येईल किंवा या दोन लाईनचा इंटरसेक्शन पार्ट जो येईल पॉईंट्स येतील या इंटरसेक्शनचे एक्स ॲक्सिसचा पॉईंट आणि इकडं वाय ॲक्सिसचा पॉईंट. ओके तर त्यांचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला लिहून टाकायचं आहे तुमच्या ग्राफ पेपरवरती काढून झाल्यानंतर. तर अशामध्ये थोडक्यात या ठिकाणी आपण पाहिलं म्हणजे दिलेल्या दोन्ही इक्वेशनच्या अगोदर 3 व्हॅल्यू या ठिकाणी काढून घ्यायचे. ओके 3 व्हॅल्यू काढल्यानंतर त्यांचा टेबल बनवून घ्यायचा आहे. आता बरेच गाईडमध्ये वगैरे तुम्हाला डायरेक्ट टेबल वगैरे दाखवलेले आहेत. असं न करता आपण काही चुका होऊ नये म्हणून काय करायचं की त्यांची व्हॅल्यू पुटअप करून अशा प्रकारच्या ठिकाणी सोडवायचे आणि सोडवून झाल्यानंतर काय करायचं त्याचे टेबल बनवून घ्यायचे अगोदर थोडक्यात आणि टेबल बनल्यानंतर पहिल्या इक्वेशनच्या अगोदर पॉईंट प्लॉट करायचे त्याच्यामधून लाईन काढायची नंतर दुसऱ्या इक्वेशनच्या ठिकाणी पॉईंट प्लॉट करायचे त्याची लाईन काढायची. ओके आणि त्या दोन्ही इक्वेशनची लाईन काढत असताना लाईन झाले तरी त्याच्या टोकावरती त्या इक्वेशनचं नाव किंवा इक्वेशन लिहून टाकायचं. या इक्वेशनला इथं या इक्वेशनला इथं मग त्या दोन रेषेचा किंवा दोन लाईन्सचा जो काही इंटरसेक्शन पॉईंट येतो त्या इंटरसेक्शन पॉईंट हा आपल्या ह्या इक्वेशनचं काय असतं ठिकाणी सोल्युशन असतो आणि ते सोल्युशन आपण या ठिकाणी आन्सर म्हणून शेवटी लिहायचं आहे. आन्सर = द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन बट इज मे बी जे काही त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. ओके तर अशा प्रकारे आपण थोडक्यात याची माहिती घेतलेली आहे. तर मला वाटते तुमच्या पुस्तकामध्ये बरेच काही या ठिकाणी उदाहरणं आहेत. वन 1.2 मध्ये फक्त ॲक्टिव्हिटीमधून एक क्वेश्चन आहे तुम्हाला ॲक्टिव्हिटी करून दाखवायचे आहे. त्यानंतर ग्राफिकल मेथडनं जवळपास तुम्हाला 6 क्वेश्चन्स या ठिकाणी करायचे आहेत. तर याच्यातले क्वेश्चन तुम्ही करून बघा. जे नाही आले ते क्वेश्चन उद्या विचारा किंवा टाका. आज तुम्हाला आज पाहणं झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस होमवर्क करणार आहात तर त्यावेळेस याच्यामधला 1.2 मधले दुसऱ्या क्वेश्चनमधले 6 ग्राफ तुम्ही या ठिकाणी काढून बघायचे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला नाही आलं त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा नंबर्स 1.2 खाली कुठला क्वेश्चन नाही जमला तो टाकायचा आहे. त्याचे सोल्युशन मी उद्या काढून दाखवतो. काय अडचण असेल तर नाही असेल कोणाचं काही तक्रार आलं नाही कोणाची काही प्रॉब्लेम आला नाही तर पुढच्या पॉईंटला डिटर्मिनंटला ठिकाणी सुरुवात होईल. जरी असेल त्यांनी आपलं आपण या ठिकाणी विचारायचं आहे. ओके धन्यवाद. थँक्स अ लॉट.